श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या आहे 17 फेब्रुवारी. उद्या सूर्यग्रहण असणार आहे. तसेच याच दिवशी अमावस्या देखील आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. आता हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही, पण तरी पण आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कारण की पृथ्वीवर कुठेही सूर्यग्रहण होत असलं तरी पण त्याचा आपल्यावरती परिणाम हा होत असतो. मग गर्भवती महिला असो किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती असो, तर यांनी देखील काळजी घ्यायची आहे. मग उद्या कोणती काळजी घ्यावी, तसेच कोणते नियम पाळावे, सूतक काळ काय आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हे नियम पाळायचे आहे, याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. हे 2026चे पहिले सूर्यग्रहण असणार आहे आणि हे सूर्यग्रहण अत्यंत खास असणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, ज्याला रिंग ऑफ फायर म्हटले जाते. यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, ज्यामुळे काठावर प्रकाशाचे वलय असते. जेव्हा चंद्र सूर्याच्या समोर जातो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होते. हे खग्रास सूर्यग्रहणापेक्षा वेगळे आहे. सूर्यग्रहणात दिवसा पृथ्वीचा काही भाग अंधारलेला असतो, मात्र खग्रास सूर्यग्रहणाप्रमाणे कंकणाकृती सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे झाकलेला नसतो. कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्राच्या आकाराभोवती एक चमकदार रिंग ऑफ फायर म्हणजेच कड्यासारखे दिसते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कंकणाकृती म्हणजे कोनीय रिंग आकार आणि ते पाहणारे लोक ग्रहणाच्या दोन्ही बाजूने अंशतः पाहू शकतात. हे लक्षात ठेवा की कंकणाकृती सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे सुरक्षित नाही. मग आता सूर्यग्रहणाची वेळ काय आहे, तर सूर्यग्रहण हे 17 फेब्रुवारीला मंगळवारी असणार आहे. ग्रहणाची सुरुवात दुपारी 3:26 सुरू होईल आणि ग्रहणाचा मध्य संध्याकाळी 5:42 असणार आहे. तसेच या ग्रहणाची समाप्ती संध्याकाळी 7:57 असणार आहे. भारतात दिसेल का, तर नाही. हे सूर्यग्रहण भारताच्या कोणत्याही भागात दिसणार नाही. याचा मुख्य परिणाम अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात होईल. आता ज्यांना सूर्यग्रहण बघायचेच आहे अशा व्यक्तीने काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास ग्रहण चष्मा वापरा. सामान्य चष्मा, सनग्लासेस किंवा कॅमेरा लेन्सने ग्रहण पाहणे डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्यापेक्षा किंचित लहान दिसतो आणि अपोजी पृथ्वीपासून सर्वात दूरची स्थिती जवळ असतो. फोबसच्या अहवालानुसार या काळात चंद्र सूर्याच्या डिस्कचा सुमारे 96% भाग व्यापतो. या कारणास्तव रिंग ऑफ फायरचा सीन तयार केला जातो, जो जास्तीत जास्त 2 मिनिटे 20 सेकंद टिकू शकतो. संरक्षणाशिवाय थेट सूर्याकडे पाहिल्यास डोळ्यांना कायमचे नुकसान होऊ शकते. आता या सूर्यग्रहणाच्या काळात आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, तर सूर्यग्रहणाच्या काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे. भले हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, तरी पण गर्भवती महिलांनी या सूर्यग्रहणामध्ये काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तर आपण जो काही सूतक काळ आहे, तर त्या सूतक काळामध्ये काही कामे केली नाही तरी पण चालेल. असे म्हणतात, ज्या पण गर्भवती महिला आहे तर त्यांनी सूर्यग्रहणाच्या काळात किंवा कोणतंही ग्रहण असेल तर त्या काळामध्ये लोहाच्या भांड्याला स्पर्श करू नये. तुम्ही इतर भांड्यांना स्पर्श करू शकता, पण लोहाच्या भांड्याला आपण चुकूनही स्पर्श करायचा नाही. आता सूर्यग्रहणाचा जो सूतक काळ आहे, तर ग्रहणाची सुरुवात दुपारी 3:26 सुरू होणार असून ग्रहण समाप्ती संध्याकाळी 7:57 होणार आहे, म्हणजे जवळजवळ 8 वाजेपर्यंत. तर दुपारी 3:30 ते 8 वाजेपर्यंत आपण कोणतीही कामे करायची नाही. घरामध्ये अगदी भाजी बनवायची असेल, जे काही कापणीचे पदार्थ असतील, आपण कातर किंवा कैची किंवा सुरी या गोष्टींचा वापर आपण चुकूनही करायचा नाही. आता तुम्ही गर्भवती आहात, त्यामुळे आपल्याला पाणी पिणे अत्यंत गरजेचं आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता. तसेच अगदी काहींना भूक देखील अनावर होत नाही, अशा वेळेस तुम्ही अगदी जेवण केलं तरी पण चालेल. पण आपण जे काही पाणी पिणार आहोत, तर त्यामध्ये ग्रहणाच्या अगोदरच एक तुळशीचं पान टाकून ठेवायचं आहे. पाण्याचा हंडा भरून ठेवत असाल किंवा इतर कोणतेही भांडे भरून ठेवत असाल तर त्यामध्ये आपल्याला एक तुळशीचं पान आवर्जून टाकायचंच आहे. तसेच तुम्ही जे काही जेवण करणार आहात, अगदी बाजरीची भाकर असो किंवा कोणतीही भाजी असो, तर त्यामध्ये देखील आपल्याला तुळशीपत्र हे टाकायचेच आहे. कारण की असं म्हणतात की तुळशीपत्र टाकल्यामुळे ग्रहणाचा कोणताही प्रभाव हा होत नाही.
आणि ही पद्धत आता नाही तर पहिल्यापासून वापरली जात आहे. अगदी पहिल्यांदी तर गव्हाचं पीठ असेल किंवा घरामध्ये ज्या काही वस्तू असतील तर त्यामध्ये ज्या आपल्याला खाण्यापिण्याच्या वस्तू असतील तर त्यामध्ये तुळशीपत्र हे टाकलं जायचं, ज्यामुळे ग्रहणाचा कोणताही परिणाम हा होत नाही. तसेच गर्भवती महिलांनी या काळामध्ये बाहेर कुठंही जायचं नाही. आपण शक्यतो तरी या काळामध्ये घरामध्येच राहा. तसेच आपल्याला ग्रहण चुकूनही बघायचं नाही. या काळामध्ये तुम्ही अगदी सूर्यग्रहणाचे कथापठण करा किंवा अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. तुम्हाला जेवढी भगवानाची सेवा करता येईल तेवढी तुम्ही सेवा करा. तुम्ही ज्या पण देवताला मानता त्या देवतेची तुम्ही सेवा केली तरी पण चालेल. पण हा जो काही ग्रहणाचा काळ आहे तर या काळामध्ये देवी देवतांची सेवा आपल्याला करायची आहे. तसेच आता जे काही लहान मुले असतील किंवा जे काही घरामध्ये आजारी व्यक्ती असतील तर त्यांनी ग्रहण पाळायचं आहे का, तर त्यांनी पण हा जो 3:30 ते 8चा टाईम आहे तर या काळामध्ये तुम्हीही ग्रहण पाळलं तरी पण चालेल. कारण की असं म्हणतात जे पण आजारी व्यक्ती आहेत तर आजारी व्यक्तींवरती देखील काही गोष्टींचा परिणाम हा लवकर होत असतो आणि विशेषतः ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्यांचा परिणाम जास्त प्रमाणामध्ये होत असतो. त्याचप्रमाणे जे लहान मुले आहेत तर त्यांच्यावरती देखील या गोष्टींचा परिणाम होत असतो. कारण की आपण बघा, जेव्हा पण लहान मुले असतील तर ते लवकर आजारी पडतात किंवा जे आजारी व्यक्ती असतील तर ते देखील आणखीन त्यांना आजार हे होत असतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे देखील आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. शक्यतो तरी तुम्ही लहान मुलांना आणि जे काही आजारी व्यक्ती असतील त्यांनी देखील या ग्रहणाच्या काळामध्ये घरामध्येच राहायचं आहे. भलेही हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही तरी पण आपण काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण की त्याचा नकारात्मक परिणाम हा आपल्यावरती थोडा का होईना होणारच आहे. तसेच आपण देखील जे काही आपल्याला खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील तर त्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून टाकून ठेवायचं आहे. तसेच ग्रहणाच्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडावं. तसेच ग्रहण संपल्यानंतर देखील घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे. तसेच आपण जेव्हा फरची पुसत असतो तर त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला मीठ टाकायचं आहे, हळद टाकायचं आहे, पिवळी मोहरी टाकायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि याच पाण्याने फरची पुसायची आहे. यामुळे जो काही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तसे पण जेव्हा एखादे शुभ कार्य असतं तेव्हा देखील आपण फरची पुसतो तेव्हा त्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतच असतो. त्यामुळे आपण या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये देखील या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आता तसेच या दिवशी अमावस्या देखील आहे आणि अमावस्येच्या दिवशी देखील आपण काही नियम पाळत असतो. जसे की केस कापत नाही, नखे कापत नाही किंवा बाहेरचा जो काही लांबचा प्रवास आहे तर तो देखील टाळत असतो. तर या ग्रहणाच्या दिवशी देखील आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आता या दिवशी सूर्यग्रहण आहे, त्याचसोबत अमावस्या देखील आहे. त्यामुळे अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही घरामध्ये आणायच्या नाही. आता गर्भवती महिला नसतील किंवा जे काही आजारी व्यक्ती नसतील तर असे व्यक्ती घराबाहेर जात असतात आणि काही वस्तू खरेदी करत असतात. तर ग्रहणाच्या काळामध्ये तसेच अमावस्येच्या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही खरेदी करायच्या नाही. आता भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि मग आपल्याकडून चुका होऊन जातात. मग आपण म्हणतो मी कितीही पूजा केली, सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही. तर आपल्याकडून या चुका होतात, त्यामुळे आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही, उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात. घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुनी सर्रास वापरली जाते. समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली होती त्यासोबत अलक्ष्मीही आली. केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन असते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे. अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुनी आणू नये असे सांगितले जाते. या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते, तिचा नकारात्मक परिणाम होतो असं म्हटलं जातं. तुम्ही इतर दिवशी आणू शकता पण हा दिवस आपल्याला टाळायचा आहे. तसेच अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारं साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असं सांगितलं जातं. आता भले एखादा वाढदिवस असेल किंवा लग्नाचा कोणताही कार्यक्रम असेल तर त्यासाठी आपल्याला काही खरेदी करायचं असेल तर ते अमावस्येच्या दिवशी आपल्याला खरेदी करायचं नाही. तुम्ही इतर दिवशी खरेदी करू शकता पण हा दिवस आपल्याला टाळायचा आहे. आपण जर शुभ कार्यासाठी ज्या काही वस्तू लागत आहेत तर त्या या दिवशी घरी आणल्यास नकारात्मकता घरात येते, शुभ कार्यात विघ्ने येऊ शकतात. पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरलं जातं. अमावस्येच्या दिवशी करायच्या पूजनाचे साहित्य हे आधी आणून ठेवावे, त्या दिवशी आणू नये असं देखील म्हटलं जातं.
अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असं सांगितलं जातं. याचा संबंध पितरांशी जोडला जातो. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो. तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो. त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते. सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते. या काही कारणांसाठी तेलाने मालिश करू नये अशी लोकमान्यता असल्याचं सांगितलं जातं. अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते. तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे, यामुळे पितृदोष लागू शकतो. अमावस्येला पितरांचे श्राद्धविधी करतात, त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये. त्याआधी व नंतर आणले तर चालते, पण हा दिवस आपल्याला संपूर्णपणे टाळायचा आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी आपल्याला मांसाहार देखील पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तसेच या दिवशी ग्रहण देखील आहे, तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. तसेच कांदा लसूण देखील वर्ज्य करायचा आहे, कारण की कांदा लसूण तामसिक आहारामध्ये मोडला जातो. तसेच कोबीची भाजी असेल, मुळ्याची भाजी असेल तर या 2 भाज्या या दिवशी बनवायच्या नाही. इतर कोणत्याही भाज्या बनवू शकता आणि मांसाहार पूर्णपणे टाळावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.